देवाच्या नावाला धन्यवाद, देवाचे आभार मानते, देवाची उपकार स्तुती करते की मला पुन्हा की तुमच्यासमोर ह्या रोफे टी व्हीच्याद्वारे मला की तुमच्यासमोर येण्यासाठी जी देवाने संधी दिली आणि रोफे टीमने जी संधी दिली त्याबद्दल मी देवाचे पण आभार मानते आणि रोफे टीममधल्या सर्व जे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पण मी आभार मानते आणि देवाला धन्यवाद देते. आज आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना देवाने आपल्या आयुष्यामध्ये एक एक दिवस देत आहे, तर त्या दिवसाचा आपण वापर कसा करत आहोत. आपल्या जीवनामध्ये आपण दिवसाचा वापर कसा करत आहोत. जर समजा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख असेल, एखाद्याच्या व्यक्तीमध्ये जर कष्ट असेल, तर आपल्याला जेव्हा ते कळतं, जेव्हा म्हणजे आपल्या कानावरती जेव्हा ती बातमी येते त्यावेळेला आपल्या त्यासाठी त्या व्यक्तीसाठी किंवा त्या व्यक्तीची जी काही समस्या असेल, जी काही अवस्था असेल, जे अश्रू असेल, जे आजार असेल, त्यासाठी आपलं ओझं काय येतं आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीबद्दल जिव्हाळा येतो का, कळवळा येतो का आणि विशेष करून ओझं वाटतं का आपल्याला. आपण जेव्हा पाहतो की आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपली परिस्थिती ज्यावेळेस चांगली असते, काही दुःख नाही, कष्ट नाही, काही आजार नाही, सर्व काही चांगलं आहे, त्यावेळेला आपण आनंदामध्ये असतो, आपण त्यामध्ये प्रार्थनेमध्ये पण असतो. कारण ज्यावेळेला एखादी व्यक्ती दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे आणि जेव्हा समस्येमध्ये आहे त्यावेळेला आपण जेव्हा कळत असताना त्यावेळेला आपण जेव्हा ती गोष्ट कळल्यानंतर त्या एखाद्या व्यक्तीची समस्या कळल्यानंतर आपण त्यासाठी काय करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहू की जुन्या काळामध्ये एक व्यक्ती आहे नेहेम्या. नेहेम्या कुठं आहे? राजवाड्यामध्ये आहे. राजाच्या बरोबर तो राजवाड्यामध्ये आहे, राज दरबारामध्ये आहे आणि तो राजाचा जो प्यालेबरदार, तो जो काही प्याला देण्याचं काम ते नेहेम्याकडे आहे. नेहेम्या राजवाड्यात आहे, राजासोबत आहे आणि राजवाड्यामध्ये आहे. राजवाड्यामध्ये त्याला चांगली रूम असणार राहण्यासाठी, पुन्हा त्याला जे काय आहे त्याला झोपण्यासाठी तो बिछाना पण उत्तम असणार आहे, मऊ असणार आहे. खाण्यासाठी पण त्याला फळं असणार आहेत, दूध पण असणार आहे, मांस पण असणार आहे. त्याला खाण्यासाठी काही रेलचेलची काही त्याला कमी आहे का? तो खात आहे, पीत आहे, आनंदामध्ये आहे, सुखामध्ये आहे, समाधानामध्ये आहे आणि सर्व गोष्टीमध्ये तो उन्नतीमध्ये आहे. म्हणजे त्याला अन्न वस्त्र पण निवारा पण आहे आणि विशेष करून तो राजाच्या दरबारामध्ये आहे. म्हणजे तो संरक्षणामध्ये एक मानाच्या एक उच्च स्थानामध्ये तो असताना जेव्हा त्याला कळतं की आपली लोक जे आहेत त्यांची काय अवस्था आहे. आपण ते पाहूया. नेहेम्या जुन्या काळामध्ये पुस्तक आहे. ते जे पुस्तक आहे ते ख्रिस्तपूर्व 445 मध्ये पर्शियाचा राजा अर्थहशत याने यरुशलेमचे तट पुन्हा बांधण्यास मदत करण्यासाठी नेहेम्याला पाठवले. नेहेम्या हा अत्यंत भरोशाचा अधिकारी होता. नेहेम्यासोबत बंदिवासातील यहुदी लोकांची तिसरी तुकडीही यरुशलेमेला परतली. यरुशलेमेची तटबंदी पुन्हा बांधण्यास इतर स्थानिक लोकांचा तीव्र विरोध होता आणि यरुशलेमेतच ऐक्य नव्हते. या विरोधातही नेहेम्याने नेटाने तटबंदी पुन्हा बांधली. सुज्ञपणे सुरक्षेचे उपाय योजून वैयक्तिक उदाहरणाने आणि अर्थातच त्याच्या ठाई असणाऱ्या धाडसाने नेहेम्याने सर्व संकटावर मात केली. देवाने नेहेम्याच्या मनात जे विचार घातले त्यानुसार त्याने केले. प्रेज द लॉर्ड. देवाने नेहेम्याच्या मनात जे विचार घातले त्यानुसार त्याने केले. आज आपल्या मनामध्ये काय विचार येत आहेत आणि कुणाकडून येत आहे ह्याचे आपण म्हणजे परीक्षण केलं पाहिजे. आणि परमेश्वराचा आनंद हाच त्याचा आश्रयदुर्ग आहे हे त्याला उमगले. लोकांची पावले पुन्हा एकदा पापाच्या दिशेकडे वळली तेव्हा नेहेम्याने एजराला नियमशास्त्राच्या ग्रंथातून वाचून दाखवण्यात बोलावले. नेहेम्या 2 वेळा प्रांताधिकारी होता. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की यरुशलेमेसाठी नेहेम्याची प्रार्थना पहिल्या अध्यायामध्ये वचन सांगते की एकल्याचा पुत्र नेहेम्या ह्याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो तेव्हा हानानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुद्यातून आले. बघा, तेव्हा हानानी मी शूशन राजवाड्यात होतो. मी म्हणजे नेहमी म्हणते की मी शूशन राजवाड्यात होतो तेव्हा हानानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुद्यातून आले. बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले बंदिवासातील जे अविशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा
होत आहे. बघा ती लोक कसं आहे की त्यांची ते मोठ्या दुर्दशेमध्ये पडलेले आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याचे वेशी आग लावून जाळून टाकले आहेत. म्हणजे 4 गोष्टी त्यांना ऐकायला मिळाल्या आहेत की जी ते व्यक्ती आहेत ते कसे आहेत, फार दुर्दशेमध्ये आहेत. दुर्दशा, चांगली दशा, दुर्दशा म्हणजे वाईट दशेमध्ये आहे आणि त्याची जी काय आहे स्थिती कशी आहे, दुर्दशा त्याची खूप वाईट आहे आणि ते दुर्दशेमध्ये पडले. मोठ्या दुर्दशेत सांगते, फक्त दुर्दशा उल्लेख करते, मोठ्या दुर्दशेमध्ये पडलेले आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. आणि यरुशलेमेचा तट काय सांगते की तटही पडला आहे आणि त्याचे वेशी आग लावून जाळून टाकले आहेत. आज आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये ऐकायला मिळाल्यानंतर आज आपली प्रतिक्रिया काय होत आहे? अरे अरे त्यांचं वाईट झालं, असं व्हायला नाही पाहिजे होतं, ती व्यक्ती चांगली होती किंवा त्या व्यक्तीचं जीवनामध्ये असं व्हायला नाही पाहिजे होतं. आपण फक्त क्रिया करतो, आपण म्हणजे प्रतिक्रिया करतो आणि म्हणजे सांत्वनचे शब्द आपण बोलतो. एक एक वेळेला जर तो आपल्या विरोधामध्ये जर असेल तर आपल्या मनात अरे बरं झालं, चांगलं झालं, तो व्यक्ती असा होता, तो व्यक्ती तसा होता, आपण काय करतो, जज करतो, न्याय करतो आपण की तो व्यक्ती तसा होता म्हणून त्याच्याबाबतीत तसं घडलेलं आहे. त्यावेळेला आपण जेव्हा पाहतो की आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्या कानावरती काही लोकांची समस्या, दुःख, कष्ट, लज्जा, निंदा, अपमान किंवा आजार आपल्या जीवनामध्ये त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये जे आलेलं आहे ते आपल्या कानावरती आल्यानंतर आज आपल्या मनामध्ये ओझं येत आहे का? आज आपलं अंतःकरण तुटत आहे का? अशा लोकांसाठी की ते लोक दुःखामध्ये जात आहेत आणि ते समस्यामध्ये पडले आहेत, त्यांची विस्कळीत अवस्था झाली आहे, ते पडलेले आहेत आणि त्यांना त्यातून उभं करण्याचं जे काय आहे त्यासाठी आपण काय करू शकतो हे ते बघत नाही आहे. तर त्यासाठी त्यांनी काय करत आहेत की त्यामध्ये त्यांनी आपल्याकडे काही पाहण्यासाठी त्यांची इच्छा आणि त्यांची योजना आणि त्यांची जे काही ओझं आहे त्याबद्दल आपण खूप महत्त्वाचं आपण बघितलं पाहिजे की देव आपल्याकडे काय पाहत आहे आणि देव आपल्याकडून काय अपेक्षा करत आहे. की आज आपण देवाचे लोक आहोत, आज आपण देवाचे राजकीय याजकगण आहोत आणि विशेष करून देवाने आपल्याला निवडून घेतलेलं आहे. बोललेले पुष्कळ आहेत कारण निवडलेले थोडके आहेत. निवडलेल्यांसाठी देवाची योजना काय आहे आणि आज आपण मध्यस्थी करण्यासाठी आपण काही तयार आहोत का? ज्यावेळी आपण पाहतो की नेहमीच्या कानावरती ह्या गोष्टी पाहिल्या, जेव्हा ऐकायला मिळाल्या, म्हणजे 4 गोष्टी मिळाल्या त्याला की मोठ्या दुर्दशेमध्ये पडलेल्या आहेत आणि ते अप्रतिष्ठा त्यांची होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्यांचे वेशी आग लावून जाळून टाकले आहेत. हे ऐकताच बघा, हे ऐकताच पुढं च आहे, हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. कोण? मी म्हणते, मी म्हणजे कोण? नेहम्या. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की. प्रेज द लॉर्ड. तो कुठं आहे? नेहम्या कुठं आहे? राजवाड्यामध्ये आहे आणि त्याला इतकं दुःख होत आहे की तो आपला आनंद, आपलं जे काही खाणं पिणं सर्व काही तो विसरून, तो ज्यावेळेला आपली लोक, आपले जे भाऊबंद आहेत, आपले जे काही प्रियजन आहेत ते ह्या अवस्थेमध्ये पडले आहेत, त्यावेळी त्यांना हे दुःख ऐकायला मिळाल्यानंतर तो काय करत आहे की हे ऐकताच तो खाली बसला आणि काय म्हणत आहे की तो विलाप करत आहे आणि तो उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. उपवास केलेला आहे. उपवास म्हणजे कोणी त्याला जबरदस्ती म्हणत नाही की तू उपवास कर म्हणून. तू उपवास करण्यासाठी तू स्वतःहून म्हणजे स्वइच्छेने काही तासासाठी, काही वेळेसाठी अन्न दूर करणं आपल्यापासून म्हणजे उपवास. उपवास म्हणजे काय की जवळ राहणे, देवासमवेत जवळ राहणे. तर ह्या गोष्टी तू उपवास करून खाण्यामध्ये त्याने वेळ घालवला नाही, बाकी गोष्टींमध्ये त्यांनी वेळ घालवला नाही खाण्यापिण्यामध्ये, तर त्या गोष्टी त्यांनी बाजूला केल्या आणि तो वेळ त्यांनी कुठे गेलेला आहे? देवासमोर त्यांनी गेलेला आहे आणि देवासमोर त्यांनी गुडघे टेकून तो म्हणजे प्रार्थना करत आहे. आज आपण वेळेचा आपण उपयोग कसं करत आहोत? नेहमी बघत आहे की जेव्हा आपण पाहतो की तो राजवाड्यामध्ये असताना, सर्व चांगल्या गोष्टी असताना आणि तो आनंदामध्ये असताना त्याला कुठल्या गोष्टीची काही कमी नाही आहे, दुःख नाही, कुठले आजार नाही आहे किंवा कुठल्या गोष्टीची कमतरता नाही आहे. की त्यावेळेला त्याला आपले प्रियजन ज्यावेळेला त्याला कळालं की दुःखामध्ये आहेत, समस्यामध्ये आहेत, अश्रूमध्ये आहेत आणि जे काही अडचणीमध्ये आहेत आणि जे अपमानामध्ये आहेत, तर त्यासाठी तो मध्यस्थी करण्यासाठी त्याला कोणी फोर्स लावत आहे का? प्रेज द लॉर्ड. त्याला कोण चालवत आहे? आपण जेव्हा पाहतो की तो म्हणजे प्रार्थना करत आहे आणि तो प्रार्थना करण्यासाठी जो आपला मुख होतो, जे काय बोलत आहे ते आपण ऐकूया. नेहमीचं
जे काही एक अध्याय आहे वचन 5 पासून, हे स्वर्गीय देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे ह्यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस. बघा, हे स्वर्गीय देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे ह्यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस. तुझे सेवक इस्रायल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्यावेळी रात्रदिवस प्रार्थना करीत आहे, ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. प्रेज द लॉर्ड. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातकी केली आहे, ती मी कबूल करतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ्यासमोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे ह्याला विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे ह्याला जे सांगितले ह्याचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हाला राष्ट्रामध्ये विखरीन, पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदिक झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासात निवडलेल्या स्थानी आणेन. पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस. हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व तुझे जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझे सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे कर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय म्हणते की जेव्हा आपण पाहतोय की तू कान दे आणि तू डोळे उघड, देवाला तो अधिकाराने सांगत आहे. कोण सांगत आहे? नेहम्या, की तू डोळे उघड. देवाचे डोळे, बायबलचे सांगते की देव कधी झोपत पण नाही, डुलकी पण घेत नाहीये. तर तो नेहम्या अंतःकरण तुटून तो म्हणजे अंतःकरणातून तो असं म्हणजे कळवळून एक विव्हळ होऊन तो म्हणत आहे देवाला, देवा तू डोळे उघड आणि कान देऊन तू ऐक. म्हणजे बघा, तो देवाला किती आवेशाने आणि आक्रोशाने आणि कळकळून आणि हक्काने आणि अधिकाराने तो विनंती करत आहे देवाला. देव जो बाप जो आहे, जो होता, जो येणार आहे, जो आपला म्हणत आहे की जो स्वर्गीय पिता, की आपण त्याची लेकरं आहोत, आपण त्याची वारस आहोत, तर तो अधिकाराने हक्काने ते देवाकडे जात आहे, उपास करून जात आहे, गुडघे टेकत आहे आणि तो म्हणते की तू कान देऊन ऐक आणि तू डोळे उघड. बघा, इतकं धाडस, इतकं धैर्य त्या नेहम्यामध्ये आहे. ते धाडस आणि ते धैर्य आज आपल्यामध्ये आहे का? आज आपण त्या स्वर्गीय देवाकडे आज आपण विनंती प्रार्थना करत आहोत का, की हे देवा तू कान दे आणि तू डोळे उघड आणि तू पहा. आज आपल्या परिस्थिती काय चालू आहे? आज अमेरिका युद्ध चालू आहे, इस्रायल युद्ध चालू आहे, इराणमध्ये युद्ध चालू आहे. ह्या वातावरणामध्ये असताना त्या ठिकाणी आज विश्वासी लोक आहेत, जी लोक ज्यांना देवाचं वचन माहीत नाही, आज ते दुःखामध्ये आहेत, जे कष्टामध्ये आहेत. गरोदर स्त्रिया असतील, लहान लेकरं असतील, वृद्ध लोक असतील. ज्यावेळेला आपल्या हे जीवनामध्ये कळत असताना आज आपण सुरक्षित आहोत, आज आपण आपल्या देशामध्ये, आज आपल्या गावामध्ये आपण सुरक्षित आहोत. कारण आज आपण त्या लोकांची समस्या ऐकल्यानंतर, ते आक्रोश पाहिल्यानंतर, कुठं बॉम्ब पडत आहे, कुठे स्फोट होत आहे, सगळं काय फक्त बातम्या बघत आहोत आपण. तर त्यावेळेला आज आपण काय वापर करत आहोत? आज आपण झोपत आहोत का? आज आपण उपवास करत आहोत का? आज आपण गुडघे टेकत आहोत का? आणि त्या लोकांसाठी आपण कळवळ करत आहोत का? आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ येत आहे का? जर येत नसेल तर तुमचा मनाचा कठीणपणा तो काढून टाकण्यासाठी आपण देवाकडे म्हटलं पाहिजे, देवा की देवा ही मध्यस्थी करण्यासाठी माझं अंतःकरण तुटून पडून दे, माझ्या डोळ्यातून अश्रूची धारा वाहू दे प्रभू. आणि मी उपास करण्यासाठी देवा तू माझ्या अंतःकरणात ताबा तू बी घे, माझ्याकडून तू उपास करून घे की मी अशा लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी देवा तू माझा ताबा घे, तू माझा नियंत्रण घे. कारण आज आपला देवाने आपल्याला सेवक होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि देवाने आपल्याला जे सेवक होण्याचा जे आपला अधिकार दिलेला आहे, ते आपले बंधू भगिनी असतील, जे आपल्या आईवडिलाच्या वयाचे असतील, जे लहान लेकरं असतील, आज ते दुःखात आहेत, जे अडचणीमध्ये, जे समस्येमध्ये आहेत, जे संकटामध्ये आहेत, की त्यांच्या आपण जे पाहतो की ते जळून खाक झालेले आहेत, आगी लावून त्यांना जाळलेलं आहेत, तटबंद पण कोसळले आहेत. तर आज त्या अवस्थेमध्ये असताना आज आपण सेफ आहोत, आज आपण सुरक्षित आहोत. तर आज आपली अवस्था कशी आहे त्या लोकांसाठी? बघा, नेहम्या राजवाड्यात असताना, खाणं पिणं सगळं काही व्यवस्थित असताना, दुःख नाही, कष्ट नाही, चांगलं सुरक्षित असताना, जेव्हा त्याला खूप लोकांकडून त्याला ऐकायला मिळालं की आपल्या गावचे लोक, आपले जे भाऊबंद आहेत ते दुःखात आहेत, जे समस्येमध्ये आहेत, त्यावेळेस तो लगेच तो उठून रडत आहे, गुडघे टेकत आहेत, उपास करत आहेत. आज आपण वेळेचा उपयोग कसं करत आहोत? आज आपण जे देवाने आपल्याला ओझे दिलेलं आहे,
आपण ती प्रार्थना करत आहोत का? आज आपण उपवास करत आहोत का? अशा लोकांसाठी जे कष्टी आहेत, जे दुःखी आहेत, जे आता अंथरुणाने खिळून असतील, आपण त्यांसाठी आज आपण मध्यस्थी करत आहोत का? आज आपण जे करत असेल तर देव त्याचं प्रतिफळ आपल्याला देणार आहे. आज आपण मध्यस्थीची प्रार्थनेसाठी आपण उभा राहत आहोत का? मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी आज आपण ते ओझं घेण्यासाठी आपली अंत्यकरणाची तयारी झालेली आहे का? आज आपण झोपत आहोत का? पहाटे उठत आहोत का? गुडघे टेकत आहोत का? फक्त आपल्यासाठी आपण रडत आहोत का? माझ्यासाठीच, माझ्या कुटुंबासाठीच, माझ्या मुलाबाळांसाठीच, माझ्या आईवडिलांसाठीच, माझ्या फक्त घरच्यासाठीच, फक्त मी 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 आणि माझं. खरं आज आपण विचार करत आहोत का? आज आज मी इतरांसाठी जर मध्यस्थी केली नाही तर देवा माझ्यासाठी खूप लोकांनी मध्यस्थी करत आहेत. आपण जेव्हा समस्या येते तेव्हा आपल्याला पाठवतो प्रार्थनेमध्ये, माझ्या अशीची समस्या आहे, माझ्यासाठी करा प्रार्थना, माझ्यासाठी अशीची तुम्ही उपास प्रार्थना करा, आपण रिक्वेस्ट करतो. कारण अशा ह्या लोकांना त्यांची हाक आपल्या कानापर्यंत येत आहे. ते अंतःकरण त्यांनी जे काही पाहणारा जो देव आहे ते म्हणत आहेत की देवा ती हाक, त्या लोकांची हाक त्या देवाकडे जात आहे आणि देव आपल्या अंतःकरणामध्ये सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही उपवास करा, तुम्ही मध्यस्थी करा. जेव्हा तो नेहम्या जेव्हा देवाकडे जात आहे आणि देवाकडे तो मध्यस्थी करत आहे आणि देव त्याला चालवत आहे, कारण उपवास करण्यासाठी देव त्याला सांगत आहे, देव त्याला म्हणजे सुचवत आहे आणि तो म्हणजे तो प्रार्थना करत आहे. आपण पाहूया जेव्हा तो प्रार्थना करतो आणि तेव्हा तो पुन्हा वचन सांगते पुढे की मी ह्यावेळी राजाचा प्यालेबरदार होतो. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण वचन वाचूया. नेहम्याला यरूशलेमेस पाठवण्यात येते. अर्थहर्षद राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता, तो मी उचलून राजाला दिला. ह्यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? प्रेज लॉर्ड. बघा, राजा त्याला म्हणत आहे की तुझे तोंड का उतरले आहे? प्रेज लॉर्ड. उतरले आहे, पुढं प्रश्नचिन्ह आहे. तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. मी राजाला म्हणालो, महाराज चिरायू होत, माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याचे वेशी आगीने जळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली आणि राजाला म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशात माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. राजाजवळ राणी बसले असता तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासात किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्याला कळवली. मग मी राजाला म्हणालो, महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहुदा देशात पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी त्यातल्या अधिपतीच्या नावावर मला पत्रे द्यावीत आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या गडीच्या दरवाजासाठी, तुळ्या काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत. माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. प्रेज लॉर्ड. आणि मग मी महानदीच्या पश्चिमेकडील प्रांताधिपतीकडे जाऊन त्यांना राजाची फरमाने दिली. राजाने माझ्याबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठवले होते. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबलट आणि अमोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. मी यरूशलेमेस जाऊन पोहोचल्यावर तिथे 3 दिवस होतो. मी रात्रीचं उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली. यरूशलेम संबंधाने काय करावे ह्याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्याला सांगितला नाही. प्रेज लॉर्ड. बघा, माझ्या मनात म्हणजे नेहम्याच्या मनामध्ये देवाने एक विचार घातलेला होता आणि जे काही देवाने नेहम्याला सांगितलं होतं ते नेहम्याने कुणाला म्हणजे सांगितलं नाही, कुणाशी शेअर केलेलं नाही. बघा, देवाने ज्या गोष्टी नेहम्याला सांगितलं होतं त्या नेहम्याने कुणाला सांगितलं नाही आणि नेहम्या जेव्हा पाहतो की त्या ठिकाणी जात आहे आणि तो म्हणजे परीक्षण करत आहे, तो रात्री झोपत नाही आहे, तो मध्यरात्री जेव्हा उठून तो पाहत आहे की तो पाहणी करत आहे, कसं कसं काय काय पडलं आहे, कुठं कुठं काय काय म्हणजे जळायला आहे. आपण जेव्हा पाहतो की तो नेहम्या ज्यावेळा तो राजाकडे जातो तेव्हा राजा म्हणतो की तो चेहरा का पडलेला आहे, तोंड का उतरलेला आहे. तेव्हा तो नेहम्या त्याचं जे काय अवस्था आहे तो राजाला सांगत आहे आणि जेव्हा तो राजाला सांगितल्यानंतर तो म्हणतो मग मी काय करू? त्यावेळेला लाकडे नेण्यासाठी, तुळे नेण्यासाठी, बाकीचे जे साहित्य, घोडेस्वार, जे काही गरज होती त्या गरजा जे काय होत्या त्या गरजा पाहणारा
आणि ओळखणारा आणि त्यानुसार जो काही पुरवठा करणारा आहे तो म्हणजे आपला यहोवा यिरे. आणि त्याला जे काही गरजा होत्या त्या देवाने सर्व काही म्हणजे पुरवठा केल्या आणि नेहम्याला सर्व काही दिलेलं आहे. जे काही पत्र होतं, ज्या म्हणजे शॉर्टकट ज्या गावातून ज्या जंगलातून जायचं होतं तर तिथल्या जे काही राजांचे पत्र देवाने त्याला त्या राजाच्या द्वारे मिळालेलं आहे. जे काही तुळी पाहिजे होती, जे लाकडं पाहिजे होते, जे काही घोडेस्वार पाहिजे होते, जे काही सैनिक पाहिजे होते ते सर्व काही ते राजाने पुरवठा केला कुणाला, नेहम्याला. आणि नेहम्या हे सर्व काही घेऊन जात आहे. कुठं जात आहे? यरूशलेमात जात आहे. आणि त्यावेळी तिथे गेल्यानंतर तो कुणाला काही सांगत नाही, कोणाशी काही बोलत नाही. आणि तो त्या ठिकाणी तो म्हणजे तो काही टेहाणी करत आहे, तो पाहणी करत आहे. आणि आपण जेव्हा पाहतो की जेव्हा तो पाहणी करत असताना तो कुणाला काही सांगत नाही, फक्त देव त्याला जे काही सांगत आहे आणि देव आणि नेहम्याचं जे काही बातचीत आहे, जे काही बोलणं आहे, जे काही विचार आहे तो कुणाला सांगत नाही. आणि आपण जेव्हा पाहतो की तो त्याच्यावरती जो आधी त्यांनी प्रार्थना केलेली होती, जेव्हा तो प्रार्थना करून जेव्हा तो राजासमोर जेव्हा तो जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टीचे जे काही त्याला जे काही त्याला गरजा होत्या त्या देवाने सर्व गरजा त्याच्या म्हणजे पूर्ण केल्या. आणि तो पुन्हा तिथे गेलेला आहे. आणि जे यरूशलेमचा जे काही तट होता ते पूर्ण जे काही पडलेला होता ते पुन्हा बांधण्यासाठी देवाने त्याला उभं केलं आणि ते पूर्ण तट बांधण्यात आलं. जे अशक्य वाटणारी गोष्ट जे शक्य वाटत नव्हती, काहीच होणार नाही, सर्व काही संपलेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे, जळून खाक झालेलं आहे, राख झालेलं आहे, पडलेलं आहे. आता कसं बांधणार आहे, कोणी बांधणार आहे, कशी मदत येणार आहे, हे सर्व काही त्या देवाला माहीत आहे. कारण देव जर उभं करणार असेल तर कोणी पाडू शकत नाही. जर जळून खाक झालं असेल की ते तुटलेलं असेल, फुटलेलं असेल तर देव त्याच्यातून उभं करण्याचं सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे. त्यासाठी काय, नेहमीची प्रार्थना, नेहमीची गुडघे टेकणं, नेहमीचं जे काही आक्रोश होतं, जे काही रडणं होतं आणि जे काही उपवास होता. आज आपण प्रार्थना करूया कुणासाठी? आज जे लोक दुःखात आहे, जे कष्टात आहे, जे समस्यामध्ये आहेत आणि विशेष करून जी लोक पापामध्ये जीवन जगत आहेत. कारण ह्या पापामध्ये जर त्यांचा नाश झाला तर शेवट काय असणार आहे? नरक आहे. तर आज आपण अनेक लोकांचं परिवर्तन होण्यासाठी, ते जे तारणाचे भागीदार बनण्यासाठी आज आपण मध्यस्थी करूया. आणि जे काय ते युद्ध चालू आहे त्या आज आपण लोकांसाठी मध्यस्थी करूया की देवा, सर्व काही देवा तुझी इच्छानुसार होण्यासाठी मदत कर आणि तुझं त्यांचं रक्षण कर. आज आपण जेव्हा प्रार्थना करणार, उपवास करणार, गुडघे टेकणार त्यावेळी त्याची भरपाई कोणी देव अगर न देव त्याची भरपाई, त्याची नोंद एक देणार आहे, तो म्हणजे आपला सर्वसमर्थ देव आहे. प्रेज लॉर्ड. देव हे वचन आशीर्वादी करो. आणि देवाने तुम्हाला ही वेळ दिलेला आहे. आपलं जे जीवन आहे, आपलं जे आयुष्य आहे त्याचा वापर देवाच्या गौरवासाठी होण्यासाठी आपण मध्यस्थी करूया. देवाला धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद ते राजा, तुमचे आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू, ह्या वेळेबद्दल, ह्या दिवसाबद्दल प्रभू. आज दप्पा जे काही नेहम्याने दप्पा जे कार्य, ज्या कार्यासाठी दप्पा तुम्ही त्याला वेगळं केलं आणि जे निवडलं आणि ते कार्य तुम्ही करून घेतला, तसं दप्पा तुम्ही आज दप्पा रोफी टीव्ही जे काही टी व्हीच्या समोर दप्पा ज्यांचे संदेश ऐकले दप्पा आणि जे ऐकत आहे, जे ऐकणार आहे दप्पा, त्या प्रत्येकाचं ताबा तुम्ही घ्या आणि तुमची इच्छा, तुमची योजना प्रत्येका जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी मदत करा. अनेकांना उभं करण्यासाठी, अनेकांना दप्पा त्यांचे गुडघे दप्पा बळकट करण्यासाठी, अनेकांना दप्पा स्थिर करण्यासाठी, अनेकांच्या अश्रू रूपांतरामध्ये करण्यासाठी दप्पा प्रत्येकाची प्रार्थना, प्रत्येकाचा उपास, प्रत्येकाचं गुडघे टेकणं, प्रत्येकाचं अश्रू हे दप्पा उपयोगी पडण्यासाठी मदत करा. प्रत्येकानं तसं बनवा, घडवा आणि आकार द्या प्रभू. तुमच्या गौरवासाठी सर्व होण्यासाठी मदत करा देवा. सर्व मान प्रार्थना विनंती आमच्या श्री ख्रिस्ताना यांच्या द्या. आमेन.